नमस्कार, मी मयुरी दिवाकर अर्चना पांढरे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत पूर्ण देशभराची किंवा मुंबईची आन बान शान म्हणजेच लोअर परेल, आणि आज आपण जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे किती भक्तजण तिकडे आलेत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, किती वेळपासून ते रांगेत उभी आहेत आणि काय त्यांची ऊर्जा आहे हे आज आपण पाहणार आहोत। आणि मी स्वतः यंदा पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जाणार आहे। तर बघूया ते पूर्ण होतंय की ते नाही होतंय। तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया। आमची दर्शनाची सुरुवात सुरू झाली आहे आणि आम्ही आता रांगेत आहोत। रांगेत पण नाही आहोत, पण आम्ही आता दर्शनासाठी पुढे वळतोय। तर मी तुम्हाला जाऊन दाखवणार आहे की आतमध्ये काय काय आहे, कसं कसं आहे, मुख दर्शनाची कोणती लाईन आहे आणि चरण स्पर्शासाठी कोणती लाईन आहे। तर आता आपण पुढे वळतोय। तुम्ही पाहू शकता की जी लोकांची जी गर्दी जमली आहे, हे सकाळी 7 वाजता आम्ही इथे आहोत आणि लोकांची गर्दी कमी नाही झाली आहे। सगळे पोलीस हे मेहनतीने काम करतायत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त उत्साह आणि फक्त एनर्जी आहे। तर चला बघूया आज काय होतंय। पहिलं वर्ष आहे लालबागच्या राजाला। इतका सुंदर एक्सपिरियन्स आहे की खरंच म्हणजे हो आहे गर्दी, सगळं मान्य, गर्दी आहे, गर्दी असतेच आणि गर्दी मिळणारच, पण सुख आहे ते म्हणजे त्याला बघायचं, त्याला बघण्यासाठीची मनात आतुरता असते। ही गर्दी केवळ तुम्ही फक्त अशीच इथेच भक्तजनांची पाहू शकता की, आणि हे फक्त गणपती बाप्पाच करतो आणि करू शकतो की त्याच्या भक्तजनांची जी लाईन आहे ती वर्षानुवर्ष फक्त वाढत असणार आहे। भक्तजनांची इकडे लाईन बघा, तरी राजाला पाहण्यासाठी तोच उत्साह आहे आणि तेच सगळ्यांचं डेडिकेशन आहे। रात्रभर सकाळपासून लोकांनी इकडे लाईन लावल्यात आणि अजूनही त्याच्यामधलं कोणी थकलं नाहीये, कारण फक्त त्याचा एकदा चेहरा बघितल्यानंतर सगळं दुःख, सगळं काही विघ्न सरून जातं। आणि या काकी दर 11 दिवस 10 दिवस लालबागच्या राजाला रोज 10 दिवस निरंतर असाच नैवेद्य दाखवतात। तर आपण आज काकींना विचारणार आहोत, काकी असं वाटतं तुम्हाला की तुमचा नैवेद्य राजापर्यंत 10 दिवस पोहोचतो? जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत 10 दिवस नैवेद्य तुझ्या चरणाशी येऊ दे, एवढीच प्रार्थना असते दरवर्षी। आणि कशी असते नैवेद्याची तयारी, काय काय असतं? मॅडम, नैवेद्याची तयारी 1 महिना अगोदरपासूनच असते, काय करायचं, रोज काय असतं, आणि जसं आम्ही जमेल तसं करतो। पण तुम्हाला एक सांगू का, या नैवेद्यामध्ये कांदा लसूण अजिबात आम्ही घालत नाही, पण नैवेद्याला चव जी असते ना ती सगळी लालबागच्या राजाची कृपा आहे, बाकी काही नाही। तुम्ही एक दिवस घरी जेवायला या म्हणजे तुम्हाला कळेल। गणपती बाप्पा मोरया। ही शान कोणाची? लालबागच्या राजाची। मला इथे 10 ते 15 मिनिटं थांबायचं हे भाग्य मिळालं आणि त्यावरून आम्ही बघितलं की काकूंनी बाप्पासाठी, राजासाठी नैवेद्य आणलेलं आणि ते नैवेद्य खायचं सुख आम्हाला मिळालं। बाप्पाला अर्पण केल्यानंतर आम्हाला नैवेद्याचा प्रसाद मिळाला। याहून अजून सुंदर किंवा मी स्वतःला खरंच आज खूप भाग्यवान मानते की लालबागच्या राजाचं दर्शन झालं, 10 ते 15 मिनिटं इकडे उभं राहून त्याच्याशी बोलता आलं, त्याला मन भरून पाहता आलं, आणि केवळ सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याचा नैवेद्याचा प्रसाद मिळाला। खरंच माझ्यासाठी हा सुंदर एक्सपिरियन्स होता। हो गर्दी आहे, पण त्याला बघितल्यानंतर जे सुख आहे ना, खूप आनंद वाटतोय की इकडे उभं राहून इतक्या सुंदरपणे दर्शन होतंय बाप्पाचं। मनातल्या सगळ्या इच्छा बोलायचं वाटतंय त्याला आणि
बोलत पण आहोत, तर तुम्ही पण आमच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ शकाल अशी आम्हाला खात्री आहे. आणि तुम्ही घर बसल्या बाप्पाचं दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आम्हाला बाप्पाचा प्रसाद देखील मिळाला आणि बाप्पाच्या चरणी फक्त हीच प्रार्थना आहे की सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि हे वर्ष सगळ्यांचं भरभराटीचं जावं. जाताना आमचे सगळे दुःख घेऊन जा आणि आमच्यासोबत असाच तुझा हात आमच्या डोक्यावर कायम ठेव. गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही पाहू शकतात लालबागच्या राजाचा सगळ्यात सुंदर आणि जवळचा दृश्य आहे. ही जी गर्दी आहे ती पण तुम्ही पाहिली पाहिजे. लोक रात्रंदिवस रांगेत इकडे उभी आहेत आणि गर्दी ऊर्जा तरीही तीच आहे राजासाठी. जेव्हा आम्ही लाईनीत उभे होतो आणि सगळ्या लोकांना बघत होतो, सगळे ज्या प्रकारे आपल्या मनातल्या इच्छा बाप्पाला सांगत होते, काहींच्या डोळ्यात अश्रू होतं तर काही खूप आनंदी होते. ते एकदम बरोबर आहे. हमरी उलझन सुलझाओ भगवंत, तुमरे बिन हमरा कोई नाही. जर मी तुम्हाला सगळ्यात जवळचा दृश्य बाप्पाचं दाखवते. भक्तजन इकडे खूप वेळापासून लाईनीत उभे आहेत, थकले आहेत सगळे. फक्त त्या एक नजरेमध्ये, त्या एक नजरेकडे बघितल्यानंतर, बाप्पाकडे बघितल्यानंतर सगळ्यांची थकवा किंवा सगळ्यांचं हे लाईनीत उभं राहणं साकार झाल्यासारखं त्यांना वाटतंय. का सुंदर दृश्य आहे. म्हणजे आम्ही तरी इथेच थांबलोय गेले किती मिनिटं, कारण इकडून जो बाप्पा जो दिसतोय सुरेख येतो, सुरेख. म्हणजे काय सांगू तुम्हाला मी. अनुभवायला सगळ्यांनी एकदा तरी पाहिजे. हो, जर लहान मुलं असतील, वृद्ध माणसं असतील तर विचार करावा, पण बाप्पाला हे जे बघण्याचं म्हणजे ते लांबून का असणार, हे वेगळंच सुख आहे. खरंच हे वेगळंच सुख आहे आणि हे हा आनंद जगा वेगळा आहे. मग तो बाप्पा निघताना असो किंवा बाप्पा इथे बसल्याना असो, असं भव्य आणि इतकं सुंदर असं हे डेकोरेशन आहे. आणि जसं आपण बघतोय 27 तारखेला बाप्पा आलेले, पण 25-26 तारखेपासून ही नवसाची लाईन सुरू झालेली बाप्पाची. हा बाप्पाचं काय म्हणतो आपण आपल्या युथ लँग्वेजला, बाप्पाचा ऑरा आहे आणि तो कधीच कमी नाही होणार, कारण तो त्याचा आहे. आणि तुम्ही ऐकू शकता सगळ्यांच्या मुखी फक्त एकच नाव आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया. आणि ही गर्दी कधीच कमी होणार नाही, कारण बाप्पा सगळ्यांना वर्षोनवर्ष त्याचा अनुभव देत राहतो, सगळ्यांचे नवस पूर्ण करत असतो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो आणि सगळ्यांना तसंच कायम प्रेम देत असतो. म्हणून ही भक्तजन त्याच्या पोटी वेड्यासारखं प्रेम करतात. म्हणून मी म्हणाली की ही लाईन कधी कमी नाही, ही लाईन वर्षानुवर्षी वाढत वाढत आणि फक्त वाढत राहणार आहे. बाप्पाकडे यंदा फक्त हेच मागणं आहे की जसं कायम आमच्या पाठीशी आहेस ना तसाच राहा आणि सगळ्यांना सुख आनंद दे, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स दूर कर आणि सगळ्यांना एक सुखी जीवन प्राप्त होऊन दे. आणि हा क्षण मी कधीच लाईफमध्ये विसरणार नाही. थँक्यू सो मच बाप्पा. तर आमचं बाप्पाचं दर्शन आता झालंय आणि खूप सुंदर दर्शन झालंय. खूप बरं वाटलं बाप्पाच्या चरणाशी स्पर्श करून. जो आनंद मिळालाय आज तो मी खरंच व्यक्त करू नाही शकत. तर आपण आता आहोत लालबागच्या राजाला आणि तुम्ही सगळीकडे हे भव्य डेकोरेशन तर पाहिलं असेल, पण काही सुंदर डेकोरेशन आहे. तुम्ही हे डेकोरेशन पाहू शकता. इतकं सुंदर असं प्रत्येक डिटेलिंग इतकी सुंदर केली आहे. आणि मी तुम्हाला पुढचा जो मेन द्वार आहे तो पण दाखवणार आहे. तर चला माझ्या. तर हे आहे लालबागच्या राजाचं मेन द्वार आणि तुम्ही इकडे भक्तजनांची सगळ्यांची जी रांग लागली आहे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ती तुम्ही पाहू शकता. लालबागच्या राजाचं हे भव्य डेकोरेशन, इतकी सुंदर कामगिरी आहे. जसं की त्यांनी राजाचा महल बांधलाय. राजा आत आहे आणि त्याचा महल इतका सुंदर दिसतोय. वा, सुपर्ब डेकोरेशन. च्या मुखी फक्त एकच नाव, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तर आमचं दर्शन खूप सुंदर झालं आणि मी तुमच्यासाठी आय होप मी तुम्हाला घर बसल्या लालबागच्या राजाचं दर्शन देऊ शकली. मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद वाटतो की मी पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आली आणि ते खूप सुंदर झालं. आणि खरंच मला मनापासून देवाला, बाप्पाला या गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं आहे. ते म्हणतात ना की जोपर्यंत तुम्हाला त्याचा बुलावा येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. ती खूप खरी गोष्ट आहे. आणि असंच माझ्यासोबत तुमचं पण बाप्पाचं दर्शन एकदम सुंदर झालं असेल अशी मला खात्री आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बाप्पाचरणी हीच प्रार्थना मागते की आपल्या सगळ्यांचं जीवन खूप सुखी, समृद्धी आणि आनंदायी जावं अशीच तुला विनंती. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणखी एक आणि स्पेशल थँक्स टू साहिल दळवी ज्याच्यामुळे माझं दर्शन इतकं उत्तम आणि इतकं सुंदर झालं. आज जर माझं लालबागचं राजाचं दर्शन झालं असेल तर ते फक्त केवळ ह्याच्यामुळे. सो थँक्यू सो मच साहिल. तर चला एकत्र बोलूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.